नमस्कार धुळेकर. स्वागत आहे आपलं एका नवीन आपल्या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपले गेस्ट आहेत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 6 अ मधील उमेदवार अजय अभिमन पाटील. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सो आता आपण जे आहे आपलं एक पॉडकास्ट चॅनल शूट करतोय की प्रभागाचं उमेदवार म्हणून तुम्ही उमेदवारी दाखल केली आहे प्रभाग क्रमांक 6 अ मधील. बरोबर. तर त्या संदर्भात तुमचं व्हिजन काय असणार आहे प्रभागाबद्दल? कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्याच्याकडे तुम्ही बघणार आहात प्रामुख्याने? तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही उमेदवारी का दाखल केली आहे? ओके. पहिली गोष्ट तर सुरुवात अशी आहे, आमच्याकडे गेल्या 7 वर्षापासून आमचा जो परिसर आहे, जो प्रभाग आहे, तो अनेक समस्यांनी गेलेला प्रभाग आहे. इथं विकासाच्या नावाखाली विकास सांगून लोकांना फक्त विकास सांगितलं पण इथं विकासाचा कुठेही पत्ता नाही. आजचा दिवस आहे, आज 4 तारीख आहे. आज देखील 8व्या दिवशी आमच्याकडे पाणी आलेलं आहे. आणि लोकांना सांगितलं जातं आहे की 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो आहे, 3 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो आहे, पण तसं मुळात काही नाही आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्ही येताना बघितलं असणार, तुम्ही ह्या रोडने झालात, बरोबर. रोडावर अक्षरशः पूर्ण धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. हो. तिथं रस्त्यावर ना डांबर आहे ना काँक्रिटीकरण आहे, एकदम खड्ड्यांची अवस्था एकदम बिकट आहे. त्याच्यामुळे आणि गेल्या 7 वर्षापासून 7 ते 8 वर्षापासून मी सामाजिक कार्यात शिवसेना पक्षाच्या वतीने या कामात सुद्धा झोकून दिलं होतं. आणि त्या पक्षाच्या मार्फत म्हणा किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून ही समस्या, नागरिकांच्या समस्या असतील, यांना मी त्यांच्या समस्या दूर करण्याचा पूर्णपूर प्रयत्न केला आणि नागरिकांचा माझ्यावर विश्वास देखील बसला. या गोष्टीचा मला कुठेतरी जाणवलं की लोकांचा आपला विश्वास बसतोय, लोक आपल्याकडे अपेक्षेने बघतायत. ह्यामुळे मी माझी उमेदवारी दाखल केलेली. मग आता तुमचं अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही सॉल्व्ह करणार आहेत आत्ता निवडून आल्यानंतर? सर्वात पहिला प्रश्न तर म्हणाल तर आमच्याकडे पाणी प्रश्न हा खूप बिकट प्रश्न आहे. पाणी प्रश्न हा जवळजवळ 50 वर्षापासून, म्हणजे जवळपासून धुळे शहर तसं नाही दादा. गोष्ट अशी आहे, इतर जे पूर्ण शहराचे जे इतर पूर्ण भाग आहे, ह्या भागात सुरळीत पाणी पुरवठा केला जातोय. अच्छा. फक्त विशेष म्हणजे ठराविक प्रभाग क्रमांक 6 त्यातही सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे जो आमचा झोन येतो हा चिमला पुण्यापासून एक हॉल, हा पूर्ण त्यात परिसर पूर्ण येतो हा. या परिसरामधलं नियोजन आजपर्यंत यांनी सुरळीत केलेलं नाही. बाकी सर्व भागामध्ये पाण्याचा पुरवठा एकदम सुरळीत टायमावर होतो, 2 दिवसांनी 3 दिवसांनी होते. फक्त का म्हणून आमचा एरिया टाळला जातो ते आम्हाला काही कळलं नाही आजपर्यंत. आपले जे सिटिंग नगरसेवक आहेत त्यांनी याबद्दल कधी काही केलं नाही असं म्हणायचं तुम्हाला? आता त्यांनी केलं असतं तर असं झालं नसतं. तुमच्या प्रश्नाचं तुमचं उत्तर आहे ना. बरोबर. आता आपला प्रभाग जो आहे धुळे शहरातला एक सुशिक्षित प्रभाग म्हणून ओळखला जातो. बरोबर. सगळ्यात जास्त टॅक्स पेअर असलेला प्रभाग आहे 5-6 या एरियामधून. बरोबर. तर समाजाला म्हणजे ज्या दैनंदिन विषयाच्या पण गोष्टीमध्ये कचरा असेल, त्याच्यासाठी पण घंटागाडी वेळेवर येणं वगैरे, बरोबर. याबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्या समस्यांचं काय सोल्युशन आहे? बघा, प्रभाग क्रमांक 6 हा खूप सुशिक्षित असं म्हणून ओळखला जातो शहरामध्ये. पण इथले जे नागरिक आहेत, इथले जे आपले मतदारबंधू आहेत, सर्व आपले राहणारे, हे स्वतःला आता विश्वास नाही राहिला की आपण इतक्या सुशिक्षित एरियात आपण राहतो. त्याचं कारण असं आहे, घंटागाडीचं नियोजन शिस्तबद्ध नाही. त्याच्यानंतर आता जवळपास 2-3 महिने झाले असतील, शेवटच्या वेळेस मी आता गेल्या 15 दिवसापूर्वी महापालिकेमध्ये आयुक्त साहेबांना निवेदन देऊन त्यांना मी सांगितलं की आता हे शेवटचं निवेदन असणार आहे माझं, कारण की त्याच्या अगोदर मी 3 निवेदन दिले होते. त्यांना म्हटलं हे 3रं निवेदन देतो, आता शेवटचं म्हटलं, आता याच्यात तर काही तुम्ही काही उपाययोजना केल्या नाहीत तर म्हटलं माझं आंदोलन तुमच्या धरणात म्हटलं पक्क आहे. तर त्या दिवशी त्यांनी शेवटच्या 15 दिवसापूर्वी त्यांनी आमच्याकडे टीम पाठवली. आज त्या गोष्टी झाले 15 दिवस आहेत. 15 दिवसानंतर आमच्याकडे अजूनपर्यंत झाडू, रस्ते झाडणारे, नाली काढणारे हे लोक अजून आले नाही. अच्छा. तर सध्या तरी प्रशासक असल्यामुळे बरोबर कदाचित वेळ असेल. नाही साहेब, हे म्हणजे जर तुम्ही आमच्या भागात तुम्ही लोकांना विचारणार की हे प्रशासक आल्यापासूनचे प्रश्न आहेत की आधीपासूनचे 5 वर्षापासूनचे प्रश्न आहेत, तर तुम्हाला लोक सांगतील. अच्छा. हो.
आणि अजून यालाच संदर्भात सहित आता आपल्याकडे आपल्या प्रभागात एक बिनविरोध उमेदवार पण निवडून आले. बरोबर. तर त्या संदर्भात बऱ्याच अंशी प्रयत्न झाले असतील कदाचित, कारण तुमच्या अ मध्ये पण एका मातब्बर उमेदवाराने माघार घेतली आहे. बरोबर. तर तुम्हाला असं काही प्रयत्न झाले? तुमच्यावर असा काही दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला? झाले ना, प्रयत्न झाले. हं. भावनिक त्यांनी, इमोशनल त्यांनी ब्लॅकमेल करायचा प्रयत्न झाला. हां. कारण की समोरचे उमेदवार जे आहेत, हं. तर ते आणि मी म्हणजे परिसरात लोकांना माहिती आहे, की बा ते आणि मी चांगले मित्र आहेत. हं. ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत मला. तर मी त्यांना एवढंच बोललो, की बुवा आपल्याकडनं होणार नाही. कारण की म्हटलं मला गोष्ट अशी आहे, की मला लोकांसाठी आता लढायचं आहे. हं. माझा हा लढा हा लोकांसाठी आहे. हं. त्याच्यामुळे म्हटलं माझी माघार होणार नाही. म्हटलं आपली मैत्री आहे ती तशीच राहणार. आपल्या मैत्रीत दुरावा येणार नाही, याची तुम्हाला मी खात्री देतो. म्हणजे तुम्ही तुमच्या उमेदवारीवर ठाम होतात ठाम होतो मी पहिल्यापासून. माझ्या उमेदवारीवर. अच्छा. मग कसा प्रतिसाद मिळतोय नागरिकांमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर? नागरिकांचा इतका प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतोय साहेब. कारण की लोकांना याचा उत्साहाचं वातावरण झालं आता. लोकांना आता वाटतंय की कुठे आपला हक्काचा माणूस आपला उभा राहिलेला आहे, हं. की जो आपल्याला आत्ता म्हणजे इन कॅमेरा बोलायचं झालं तर निवडणूक म्हटले म्हणजे पैशांचा धुमाकूळ चालू होतो. बरोबर. पैशांचा पाऊस पडतो. हं. पण मी सर्वसामान्य असल्यामुळे मी सर्व जेवढे माझे माता भगिनी, माझे वडीलधारी मंडळी असतील, सर्व असतील नागरिक, सर्वांनी ते सांगितले, की मी तुम्हाला कोणासारखा रात्री तुम्हाला तुमच्याकडे 2 वाजता पैसे द्यायला येणार नाही. हं. पण तुम्हाला रात्री 2 वाजता कुठलीही अडचण आली, तर तुमच्यासाठी 2 मिनिटात धावून येणारा मी तुमचा मुलगा, तुमचा भाऊ म्हणून याला दोन्ही ग्वाही देतो. तर लोकांचा तो प्रतिसाद मग लोकांना खूप ते जो मी बोललेला जो प्रश्न म्हणजे मी जे सांगितलं आहे, ते लोकांना खूप प्रमाणात ते भावनिक झालं. लोकांचा माझ्यावर विश्वास बसला त्या गोष्टीचा. त्यांना माहिती पण आहे. हं. तसं मी केलं पण नाही, की मी कधी कोणाचा फोन रात्री असो, सकाळी असो मी टाळत नाही. तर फोन उचलला गेला नसेल, तर त्याला कॉल बॅक करणं हा माझा पहिला म्हणजे स्वभाव आहे माझा. अच्छा. हां. आता आपला प्रभाग जर बघितला हा खूप मोठा आणि विस्तृत प्रभाग आहे. बरोबर. ओके. तर तुमची आता पुढची रणनीती कशी असणार आहे? कारण तुम्ही एका या इकडच्या भागातून येता, तर तिकडच्या भागाच्या मतदारांना तुम्ही कसं सांगणार, की ज्यांना तुम्ही अजय विमन पाटील कोण आहेत, बरोबर. ते नाही ओळखत, त्यांच्यासाठी तुम्हाला काय सांगायचं? आता साहेब बघा मी शिवसेना पक्षाच्या माध्यमात जेव्हा मी पक्षात होतो, हं. हं. तर पक्षाच्या माध्यमातनं मी आता लाडकी बहीणचं असेल किंवा बांधकाम कामगारची योजना असेल, हं. ही मी भागामध्ये जिथं आपली म्हणजे कामगार लोकांची जी वस्ती आहे, हं. कष्टकऱ्यांची वर्ग आहे, त्या ठिकाणी ही योजना पूर्णपणे राबवली साहेब. हं. तर मुळात असं काही म्हणजे माझ्यासाठी नवीन नाही, की बाबा मी त्या भागात कुठे गेलो, की तिकडे मला ओळखणार नाही किंवा दुसऱ्या भागात गेलो मला ओळखणार नाही. संपूर्ण प्रभाग क्रमांक 6 मध्ये मी हं. फिरलेलो आहे, लोकांची कामं केलेली आहेत. हं. त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा आत्मविश्वास आहे स्वतःवर, हं. हं. की बाबा मला लोक मला मतदान करतील, मला निवडून येतील. तुम्हाला काय वाटतं, ही लढत किती प्रमाणात सोपी आहे, की कसं आहे? साहेब, लढत म्हटली तर लढत कोणती सोपी नसते. हां. हां, लढत असते. शेवटपर्यंत जोपर्यंत विजेचा आपल्याला गुलाल आपल्या अंगावर पडत नाही, तोपर्यंत लढत सोपी नाही. पण मात्र आपला विजय आपलाच होणार, ह्याची मनामध्ये खात्री आपण बाळगली. विश्वास आहे विश्वास तुम्हाला? आहे. जनतेवर विश्वास आहे प्रभाग क्रमांक 6च्या? जनतेवर विश्वास आहे, माझ्यावर विश्वास आहे. अच्छा. तर आता आपण मूळ विकासाच्या मुद्द्यावर येऊया. कारण जे तुमच्या विरोधातले आमदार आहेत ते मागील 2 टर्म नगरसेवक आहेत. हो, हो. तर तुम्ही असे कुठले मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहात? आता पाणीचं तुम्ही एक सांगितलं, रस्त्यांचं एक सांगितलं. बरोबर. अजून आता व्हिजन असलेलं हे तर बेसिक गरजा झाल्या. बरोबर. हे सोडून आपण काय नवीन करणार आहोत प्रभागामध्ये? आता बघा आपल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये हं. हं. खूप मोठ्या प्रमाणात ओपन प्लेसेस आहेत, बरोबर. की ज्या की एकदम म्हणजे तिथं कचरा, हं. काठींचं झाडं झुडपांचं साम्राज्य तिथं निर्माण झालेलं आहे. हं. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपले ते वयस्कर मंडळी असतात, आजी आजोबांसारखी. हं. ह्या मंडळींना यांना म्हणजे संध्याकाळी म्हणा सकाळी आपण ते जातात फिरायला, यांना फिरायला वगैरे लोकांना आमच्या वयस्कर लोकांना महत्त्वाच्या रस्त्याने त्यांना पायी फिरायला लागतंय. उदाहरणार्थ नका रोड असेल, वाडी उको रोड असेल. तर हे जे आम्ही बघतो ते आम्हाला वाटतं की खरंच आपण म्हणजे आपल्या हातात काही नाही आज म्हणून आपण करू शकत नाही. पण तरी मी माझ्या पद्धतीने जेवढं आता मी झालं तर मला SRP कोणाचा तुम्ही मागे श्रीकृष्ण उद्यान आहे, तिथे तुम्ही जाल तर मी तिथं ओपन जिम केली आहे. हं. आज इथं भागातले एकदम ज्येष्ठ असतील, आमच्या महिला असतील, आमच्या भगिनी असतील,
तरुण मंडळी असेल की तिथं आज सकाळी उठून व्यायाम करतात, जॉगिंग करतात. हे बघून मला आनंद होतो या गोष्टीचा, की आपण काहीतरी लोकांसाठी चांगलं केलं आहे. आणि मला हेच मी डोक्यात केलं की बा असे भरपूर ओपन प्लेसेस आपल्या प्रोग्राम 6 मध्ये की ज्या की आपण डेव्हलप करू शकतो आपण, आणि आपल्याला डेव्हलप करायच्याच आहे. ओके. निवडून आलो तरी करणार आहे, नाही निवडून आलो तरी समाजकारणातून म्हणजे माझ्या पद्धतीने ते करणार आहे. सो आता तुम्ही जनतेला एक काय अपील करणार? वोट अपील तुमचं चिन्ह कुठलं असणार आहे? ते चिन्ह पण डिक्लेअर झाले. ते एक जनतेला एक अपील करा की तुम्हाला का निवडून द्यावं जनतेने? नमस्कार. प्रभाग क्रमांक 6 मधील माझे सर्व वडीलधारी मंडळी, माझ्या माता, माझ्या भगिनी, माझे तरुण बांधव, यांना सर्वांना मी एक कळकळीची विनंती करतोय. गेल्या 7 वर्षापासून तुम्ही ज्या सर्व गोष्टींची तुम्ही यातना भोगल्या असते, हे तुम्हाला तुमच्या मनात माहिती आहे, तुमच्या मनाला माहिती आहे की तुम्ही काय यातना भोगल्या आहेत या 7 वर्षामध्ये. आणि तुमच्यासाठी मी तुमचा भाऊ अजय पाटील हे तुम्हाला हक्काचा, तुम्ही मला अर्ध्या रात्री तुम्ही सांगाल, तुम्ही मला सकाळी फोन कराल, तुम्ही मला संध्याकाळी फोन कराल, तुम्ही मला दुपारी फोन करणार. तुमचा फोन मी एका कॉलवर मी रिसीव्ह करणार. जर माझ्याकडनं फोन रिसीव्ह नाही झाला तरी तुम्हाला मी कॉल बॅक करेन, ही तुम्हाला वचन देतो, कारण की मुळात तुम्हाला स्वभाव आहे. राहिली गोष्ट, तुमच्या ज्याही समस्या असतील, तुमच्या ज्याही अडचणी असतील, तर त्या दूर करण्याच्या मी पुरेपूर प्रयत्न करेन, आणि ते पूर्ण करणारच हा माझा शब्द आहे. आणि तुम्हाला विनंती आहे की येत्या 15 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीला मी अजय अभियान पाटील, प्रभाग क्रमांक 6, अनुक्रमांक 4, माझी निशाणी आहे नारळ, जे की आपण हिंदू धर्मामध्ये आपण ते खूप शुभ मानतो. आपण शुभ कामाची सुरुवात करतो ही श्रीफळापासून करतो आपण, तर ती माझी निशाणी आहे. तर तुम्हाला खूप खूप म्हणजे मी हात जोडून आणि मनापासून खूप विनंती करतो की तुम्ही मला भरघोस मताने निवडून द्यावे, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण खूप परखडपणे आणि स्पष्टपणे आपले विचार मांडले. आम्ही हे विचार नक्कीच जनतेपर्यंत पोहोचवू. नक्कीच शेवटी जनतेचा जो कौल असेल तो आपल्या तो सर्वांना मान्य जनतेला करावाच लागेल. नक्कीच. ओके? धन्यवाद. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.